ओम. आज मुलुंड पूर्वमधील छत्रपती संभाजी महाराज मैदानात आदरणीय योग शिक्षक दंडवतेजी यांच्या योग वर्गाला भेट दिली. हे खूप जुने माझे सहकारी आहेत. 2005-6 पासून जेव्हा मी योग वर्ग फायर ब्रिगेडला सुरू केला तेव्हापासूनचे माझे साथीदार आहेत. आणि त्यांनी आता संभाजी मैदानामध्ये तेव्हापासून म्हणजे निरंतर हा योगाभ्यास ज्येष्ठ नागरिकांसाठी चालू ठेवलेला आहे. त्यांचा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपच चांगला उपक्रम चालू ठेवलेला आहे. हा कोणतंही कार्य लीडरशिवाय होत नाही आहे. कोणीतरी इथं येऊन सूचना देणारा असेल तरच हे कार्य होत असतं. आणि याचा फायदा आज सर्व ज्येष्ठ नागरिक भाई बहन इथं घेत आहेत. आणि अतिशय मी पाहिलं अतिशय चांगल्या प्रकारे योग शिकवला जात आहे आणि त्याचा ह्या भगिनी चांगल्या प्रकारे फायदा घेत आहेत. ते इथं येत आहेत ते सुद्धा आम्ही त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आभार मानतो. कारण ह्यामुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळते की या वयामध्ये सुद्धा लोक इथं येऊन योग साधना करतायत आणि मग आपण का करू नये. तर त्यासाठी या सर्वांचं मी आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम असाच चालू ठेवला तर अनेक लोकांना योग साधनेबद्दल आत्मीयता निर्माण होईल आणि जास्तीत जास्त लोक योग साधनेमध्ये येतील. पतंजली योगपीठच्या मार्फत संपूर्ण भारतभर अशा योग कक्षा घेतल्या जातात. पूज्य गुरुदेवजींचं लक्ष आहे की हरिद्वार से हरद्वार तक योग पोचवायचा आहे. आणि ते कार्य योग शिक्षक पूर्ण समर्पित भावाने करत आहेत. आणि हे असंच चालू ठेवावं अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि आपल्याबरोबर आपल्या शेजारच्या बाजारच्या लोकांना पण घेऊन यावं जेणेकरून त्यांना इथे योग क्लास चालतो त्याचा आपण फायदा घेऊ असं त्यांना वाटू लागेल. म्हणजे पुन्हा सांगायचं. काही लोक बोलतात आम्ही त्यांना सांगितलं पण ते येत नाहीत. पुन्हा सांगत राहायचं. आपला हे का सोडायचा नाही की तुम्ही योग क्लासला चला. अजिबात आपलं हार मानायची नाही. आता मी सुरुवातीला म्हणजे देशमुख गार्डनला सुरुवात केली, नंतर फायर ब्रिगेडला सुरुवात केली, तेव्हापासून आजपर्यंत कंटिन्यू आहे. आणि आता तर स्वामीजींनी पूर्ण मुंबईचं कार्य दिलेलं आहे. आणि ते कार्य त्याच्यामध्ये 10,000 योग शिक्षक आम्ही बनवलेत. आमचा मोठा ग्रुप आहे, पतंजली परिवार आहे. 10,000 योग शिक्षक बनवलेले आहेत. चालू द्या तुमचं कंटिन्यू. 10,000 योग शिक्षक बनवलेले आहेत आणि ते सर्वजण मुंबईचे कुलाबा ते डहाणू, कर्जत, कसारा आणि उरण या परिसरामध्ये आपापल्या विभागामध्ये योग शिकवण्याचं काम करत आहेत. खूपच छान कार्य हे चाललेलं आहे. आमचे बरेच सहकारी होते त्याच्यापैकी दंडवते इथं घेतात. आणखीन देवीदास खरे आहेत ते तिकडे दुसऱ्या बाजूला घेतात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मला त्याचा आनंद आहे की एकाच ठिकाणी सगळे राहिले नाहीत म्हणजे विखुरलेत. आणि त्याच्यामुळं ते 10-20, 5-25 लोकांना घेऊन का योग कक्षा चालवतात. ही अतिशय चांगली बाब आहे. सर्वांनी जर एकत्रच येऊन थांबलं तर उपयोग नाही. दोन्ही अंगठ्याने कान बंद करायचे, पूर्ण श्वास घ्यायचे आणि श्वास खाली होईपर्यंत नाकाने गुंजन करायचे. आवाज बाहेर येऊ द्या तरच आपल्या ब्रेनला व्यायाम होईल, शांत झोप लागेल. खूप महत्वाचा असा प्राणायाम आहे. आवाज बाहेर येऊ द्या, आवाज बाहेर येऊ द्या. आता सर्वांकडून भ्रामरी प्राणायाम केला जातोय. भ्रामरी प्राणायाममुळे आपल्या ब्रेनला
पुरेसा ऑक्सिजनचा सप्लाय होतो, त्याच्यामुळे ब्रेन पॉवरफुल राहतो. भ्रामरी प्राणायामामुळे या ठिकाणी जो कफ आहे, कफ जमा झालेला असतो, तो कफ निघून जातो आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे झाल्यामुळे आपल्या या ब्रेनच्या भागामध्ये जे काही कार्य चालतं आहे त्या कार्यासाठी ऑक्सिजन प्राणऊर्जा प्राप्त होते आणि प्राणऊर्जा प्राप्त झाल्यामुळे जीवनभर आपला ब्रेन शक्तिशाली राहणार आहे. त्याचबरोबर आपली मेमरी स्ट्रॉंग राहणार आहे. आणि मग तिथे गप्पा घरात फारच चांगला उपक्रम आहे. खूप खूप धन्यवाद आहेत त्यांना. असंच इथे या संभाजी मैदानमध्ये, छत्रपती संभाजी मैदानमध्ये अनेक लोक याचा फायदा, या मैदानाचा फायदा घेत आहेत. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात नियमित, अगदी पूर्ण दिवस या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. जॉगर्स ट्रॅक आहे, तिथे शेकडो लोक आता याचा फायदा घेत आहेत आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पूर्ण डोळे बंद ठेवायचे. जो आपण नैसर्गिक श्वास प्रश्वास करतो आहोत त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे. शांत राहायचे. खूपच छान हा उपक्रम आहे. या साधनेमध्ये खूप मोठी ताकद आहे. प्रेशर नॉर्मल, या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो मी. त्यांनी असंच आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि इतरांनाही त्याच्यामुळे प्रेरणा मिळत राहील. हो बघा, फायर ब्रिगेडला या येत होते, म्हणजे असे बरेच लोक आहेत. मी सुरुवातीला म्हणजे असं बाहेर शिकवायला लागल्यावर लोक टीका करायला लागले, कारण बाकी सगळा योग हा बंद रूममध्ये घेत होते आणि मी प्रथमच सुरू केला बाहेर एकदम ग्राउंडवर. तेव्हा लोकांनी टीका करायला सुरुवात केली, म्हणजे असा मॉबमध्ये योग थोडा शिकवायचा असतो. पण मी शिकवला आणि त्याचं प्रत्यंतर आता आज आहे की आपल्या या मुलुंडमध्येच मी शेकडो योग शिक्षक बनवले आणि आज जवळजवळ 100च्या वर वर्ग चालतात आपल्या मुलुंड ईस्ट वेस्टमध्ये. तेव्हा आम्ही हार मानली नाही आहे की कोणीतरी आपल्याला विरोध करतोय किंवा टीका करतोय म्हणून हार नाही मानली. आणि उलट त्याचा प्रसार हळूहळू मुंबईभर झाला. सुरुवातीला मी या ठिकाणी क्लास घ्यायचो इथे आणि त्याच्यानंतर ऑफिसला जाता जाता मी गाडीनं जायचो मस्जिद बंदरला. तर तिथे रस्त्यावर जो हवालदार भेटेल त्या हवालदाराला मी कपालभाती शिकवायचो. आणि ते आपण प्रयत्न करत असलं की ते त्यावेळचे पोलीस कमिशनर धनंजय जाधव त्यांना समजलं, त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यानंतर हा माझा जो योग शिकवण्याचा प्रकार आहे रोडवर, तो इथले मुंबईचे पतंजलीचे प्रमुख होते त्यावेळेस आदरणीय सुरेश यादवजी, त्यांनाही समजलं. मग त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांनी स्वामीजींची भेट घालवून दिली. त्यानंतर त्यांनी मला आदरणीय सुरेशजींनी सुरेशजींच्या माध्यमातून परमपूज्य स्वामीजींनी पूर्ण मुंबईचा कार्यभार दिला आणि त्या आधारे आता जे इथे कार्य चाललं आहे त्याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे शेकडो क्लासेस, शेकडो वर्ग इथे चालू आहेत आणि जुने लोक अजूनही भेटतात. त्या लोकांनी हे कार्य चालू ठेवलं आहे. खूप खूप धन्यवाद. आता तुमचा संपला क्लास? हा संपला. थांबायचं आहे, हां, ध्यानातून बाहेर यायचं आपल्याला. एक मिनिट. आता हे असं आहे ना, तर माझ्याकडे धरा. तुम्ही 2 मिनटं इथे येता का सर्व? 1-2 मिनिटासाठी इथे फक्त तुमच्या जागेवरच असू दे. हा ते बिचाना असू दे. इथे उभे राहिला तरी चालेल, इथे येऊन उभे राहिला तरी चालेल 2 मिनिटासाठी. या साहेब या इकडे. बरं सर, या जरा तरी चालेल. तुम्ही या खाली या.
हा या इथं समोरच तुम्ही उभे बसा, राहा. बसलात बसा. बाकीच्या या ना इकडे समोर या. माझ्याकडे चालू हा, हा, असताना हा. थोडासा इकडे असा. हा ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे गुरुजी. बघा, आपण हा जो उपक्रम चालू ठेवलेला आहे तो खूपच छान आहे. आणि मी आता पाहिलं ज्या काही क्रिया आपण करताय त्या एवढ्याशा पुरेशा आहेत. या वयामध्ये आणखीन कुठल्या मोठ्या कठीण क्रिया करायची आवश्यकता नाही आहे. याच्यामध्ये फक्त तुम्ही याच्यात ऍक्टिव्ह आहात. तुम्ही कपालभाती वाढवायचं आहे. मग ते इथं बसून करा किंवा घरी करा. कपालभाती थोडं जास्त करायचं आहे. कपालभाती हळूहळू वाढवत ते अर्धा तास तरी झालं पाहिजे. मग ते तुम्ही चालताना फिरताना केलं तरी चालेल. म्हणजे असं काही नाही की त्याला बसलंच पाहिजे. तुम्ही चालत गेला, आता इथून घरीच निघाला, गप्पा मारण्यापेक्षा कपालभाती करत जावा. म्हणजे त्याचा फायदा कमी नाही होणार, पूर्ण फायदा मिळणार आहे. म्हणजे असा नका समजू की आम्ही चालत केल्यामुळं काही कमी फायदा होईल. अजिबात नाही, पूर्ण फायदा होणार. हे आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, मोदी सरकार आहे. पोट आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि हा शरीर म्हणजे भारत आहे. आपल्याला माहीत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने जर चांगलं काम केलं तर भारताच्या गावखेड्यामध्ये काही अडचण येणार नाही, आहे ना, समस्या येणार नाही. तसं आपलं हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. यांनी जर बरोबर काम केलं तर आपल्या संपूर्ण शरीरामध्ये डोक्याच्या केसापर्यंत पासून पायाच्या नसापर्यंत काहीही प्रॉब्लेम येणार नाही जीवनभर. आता बघा मला केवढी प्रॉब्लेम होते. आता 75ला मी 75 म्हटल्यानंतर लोक मानतच नाहीत. तुम्ही 75 आहे काय? तर 75ला आता मला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि अजून 50 वर्ष आपण भेटत राहू. आणि कुठल्याही प्रकारचे औषध दवाखाना वगैरे नाही आहे. कोणत्याही प्रकारचं औषध किंवा डॉक्टरकडे मी पाठीमागच्या 25 वर्षामध्ये कुठल्याही डॉक्टरकडे गेलो नाही आहे. कोणाकडे गेलो असेल तर त्यांनी सांगावं की बाई आमच्याकडे आले होते. आधी कुठल्याही डॉक्टरकडे गेलो नाही आणि कुठली गोळ्या औषधं नाही. 210 BP होता, तो आता 120-80 आहे. 660 शुगर होती, ती आता नॉर्मल आहे. आणि 25 वर्ष गोळ्या न घेता, हे विशेष आहे. फक्त कपालभाती मी 10,000 कपालभाती रोज करतो. सकाळी 3ला उठून 10,000 कपालभाती मी रोज करतो. कुठलाही दिवस सोडत नाही. म्हणजे 365 दिवस, सण वार रविवार सुट्टी वगैरे काही नाही. पहिलं कपालभाती 10,000 करतो. त्याच्यामुळं मी पूर्ण वेळ ह्या विभागामध्ये फिरू शकतो आणि माझं कार्य चालू ठेवू शकतो. आमची मोठी टीम आहे, मी एकटा नाही. आता पूर्ण मोठा पतंजली परिवार झालेला आहे. फक्त याच्यामध्ये आता काय करायचं आहे, आपण काय झालं आहे, आता आपण आजार झाल्यानंतर, समस्या आल्यानंतर त्याच्या निवारणार्थ करतोय. पण त्या अगोदर जर थोडंसं प्रिकॉशन घेतली, अगोदर थोडीशी, काय सर्वात महत्त्वाची म्हणजे जीवनशैली आणि आहार. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जीवनशैली आणि आहार. ह्या जीवनशैलीमध्ये आपण सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं हे महत्त्वाचं आहे. कारण सकाळी सूर्योदयापूर्वी उठलंच पाहिजे आणि मलविसर्जन झालं पाहिजे. जर ते झालं नाही तर आपल्या शरीरामध्ये अनेक दुर्धर व्याधी जडतात. मग लोकांना वाटतं की आम्ही कुठल्याही प्रकारचं वाईट व्यसन नाही, काय नाही, खाण्यापिण्याच्या सवयी वाईट नाही आहेत, तरीसुद्धा असं का झालं. तर त्याला सर्वात महत्त्वाचं कारण आहे की सूर्योदयापूर्वी मलविसर्जन झालं पाहिजे. कशाही परिस्थितीत, म्हणजे किती तुम्हाला रात्री उशिरा झोपायला झालं, काय झालं वगैरे, तरीसुद्धा सकाळी मलविसर्जन वेळेवर झालं पाहिजे. नाहीतर त्याच्यावर प्रोसेस होऊन ते सर्व पुन्हा शरीरामध्ये सप्लाय सुरू होतो आणि मग अनेक प्रकारचे रोग, डायबिटीजसारखा, ब्लड कॅन्सरसारखा रोग येतो. त्याचबरोबर आहार. आता बघा आपण बघत नाही, येऊ दे, चल दे. गाई म्हशीला त्यांना माहित आहे की आपला हा आहार नाही. काय हे काय इथं करायचं, त्यांना माहित आहे की हा आपला आहार नाही. जरी तुम्ही 4-5 दिवस पाणी आणि हा आहारामध्ये जो काही बदल झालेला आहे, जंक फूडमध्ये म्हणजे लहान मुलांपासून जंक फूडची सवय लागलेली आहे. अगदी थोडा मोठ्यापर्यंत सगळे जंक फूड घेत आहेत, म्हणजे शॉर्टकटमध्ये. आणि खारावलेले पदार्थ, वेफर वगैरे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा केली पाहिजे.
म्हणजे जंक फूड जर बंद केलं तर आपलं 50% आरोग्य चांगलं राहील. हा जंक फूडमध्ये न पचणारे जे काही द्रव्य आहेत न पचणारे ते आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अंगामध्ये जाम होतात. म्हणजे गाळणीतून खाली चहा जातो पण वर कचरा राहतो. तसं आपल्या शरीरामध्ये जे पचन झालं पचण्यालायक आहे ते पचलं आणि त्याचा उपयोग झाला, पण जे पचण्यालायक नव्हतं ते शरीराच्या वेगवेगळ्या अंगामध्ये स्टोअर होत राहतं आणि मग आपले जे किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅन्क्रियास, गलब्लॅडर, प्रोस्टेट, युटेसोरी हे सगळे अंग जाम होतात आणि जाम झाल्यामुळे त्यांचं ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळं कार्य थांबतं आणि मग आपल्यामध्ये काहीतरी आजार निर्माण होतो, आजार सुरू होतो. तर याच्यासाठी आपल्याला या आपल्या आहारामध्ये बदल करणं शक्य आहे तो करायचा. म्हणजे जंक फूड घ्यायचे नाही आणि सात्विक आहार ठेवायचा. सात्विक आहार, सात्विक विचार, सात्विक आचार हे जर झालं तर आपल्या शरीरामध्ये आजार पण येणार नाही. कारण तो ज्या आहारामधून ज्या काही दूषित पदार्थ आहेत ते आपल्या शरीरामध्ये अडकून बसतात आणि आपले सर्व अंग जाम होतात, जामर लागल्यासारखे, म्हणजे ते कार्य करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला इम्युनिटी कमजोर होऊन आपल्यामध्ये आजार येतात. तर याच्यासाठी सर्वांनी हा प्रयत्न करायचा आहे की शक्यतो आपल्या घरापासून, लहान मुलांपासून या जंक फूडपासून कसे वाचवू आणि आपलं आरोग्य परिवाराचं आरोग्य चांगलं राहील असा प्रयत्न करू. आपण तो सर्व कराल. आणि सर्वात महत्त्वाचं, जो आपण आहार खातोय तो चावून खा. म्हणजे भराभर भरू नका. आपला सलाइवा आहे ना तो अतिशय उत्कृष्ट साधन परमेश्वरानं दिलेलं आहे की त्या सलाइवाद्वारे आपल्या आहाराचं 50% पाचन तोंडामध्येच होतं आणि मग 50% पोटामध्ये होतं. तर त्या सलाइवाचा उपयोग जर केला तर आपला आहार हा अमृतासारखा बनतो, अमृतासारखा, आणि मग त्याचा आपल्या शरीरामध्ये दूषित परिणाम होत नाही. तर सर्वांनी हे पण लक्षात ठेवा, आहार सात्विक ठेवा आणि अन्न जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा अर्धा तास तरी कमीत कमी द्या. अर्धा तास जेवायला लागलाच पाहिजे. 5 मिनिटात 10 मिनिटात जेवला की आजार पण आलं. म्हणून एवढं सर्व लक्षात ठेवा आणि हा असाच वर्ग पुढे चालू राहावा अशी अपेक्षा मी करतो. सर्वांना ओम. धन्यवाद. चांगल्या तऱ्हेनं मार्गदर्शन दिलं आहे की नाही, मार्गदर्शन